नमस्कार. MA पॉलिटिक्स चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचा आदेश दिलेला आहे. त्यामुळे 4 महिन्यात या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जरी 4 महिने होणार असल्या तरी सहकार क्षेत्रातील निवडणुकीची रणधुमाळी मात्र सुरू आहे. पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यामध्ये आणि इंदापूर तालुक्यात कार्यक्षेत्र असलेला छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता चुरशीच्या वातावरणात पार पडली आहे. ही निवडणूक होत असतानाच बारामती मतदारसंघाच्या राजकारणाच्या दृष्टीने केंद्रबिंदू मानला जाणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक देखील जाहीर झाली आहे. आता लवकर या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. माळेगाव साखर कारखाना हा बारामतीतील राजकीय घडामोडीचा केंद्रबिंदू असतो. माळेगावची सत्ता ही नेहमीच अतिशय चुरशीची निवडणूक होत असते आणि ही निवडणूक 2 गटामध्ये होत असते. माळेगाव साखर कारखान्यावर काही विशिष्ट कुटुंबांचे वर्चस्व आहे. मुळात माळेगाव कारखाना हा एका 14 गावांचे कार्यक्षेत्र असलेला आहे आणि या कार्यक्षेत्रातील सभासद हे सातत्याने एकमेकाला भेटत असतात. त्यामुळे हे निवडणूक ही काही विशिष्ट राजकारणावर ठरत नाही, ती व्यक्तिगत संबंधावर ठरते. त्यामुळेच माळेगावच्या निवडणुकीत ही सातत्याने राजकीय भूकंप होत असल्याचे आपल्याला पाहावयास मिळते. माळेगाव कारखान्यावर मागील 5 वर्षापूर्वी ही चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांची सत्ता होती. त्यानंतर पुढील 5 वर्षामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची सत्ता होती. असे असले तरी रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे यांच्याही गटाचे सभासद हे चांगल्या संख्येने निवडून आले होते. आता ही निवडणूक पुन्हा ह्याच गटामध्ये होणार का, अशी आता चर्चा सुरू आहे. कारण छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत सर्वपक्षीय आघाडी करण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला, परंतु माळेगावमध्ये हा प्रयत्न यशस्वी होईल का हे पाहणे देखील रंजक ठरणार आहे. कारण रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे हे देखील महायुतीचाच घटक आहेत. परंतु साखर कारखान्याच्या निवडणुकीत महायुती म्हणून होणार की पुन्हा एकदा रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे यांच्या गटाचा पॅनेल विरुद्ध अजित पवारांचा पॅनेल, अशी चुरशीची लढत होणार हे लवकरच पाहावयास मिळणार आहे. अर्थातच निवडणूक झाल्यास निश्चितच निवडणूक चुरशीची होईल असा अंदाज बांधण्यास हरकत नाही.